नमस्कार, मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड. आपलं वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे. पाहूया शहरातील ताज्या घडामोडी. दादा, काही तासापूर्वीच मतदान होणार होतं, परंतु अचानक पुढे ढकलण्यात आल्यानंतर आपली पहिली प्रतिक्रिया काय होती? निवडणूक काही तासांपूर्वी असणं किंवा पुढे जाणं हे कार्यकर्त्यासाठी काय मोठी गोष्ट नाही आहे. कारण की त्यांनी जे केलेलं कार्य असतं ते त्याला त्या निवडणूकमध्ये त्याची प्रचिती देणार असते. म्हणून जरी पुढे जरी गेले असेल तरी काय हरकत नाही. उलटं अजून वेळ मिळाला त्याला संधीचं सोनं करायचं काम आपण करत आहोत. लोकांसोबत जाताना प्रमुख समस्या, लोकांचे मुद्दे काय समोर येत आहेत? आता जर वार्डाचा जर विचार केला, मी प्रभाग क्रमांक 5मधून या ठिकाणी निवडणूक लढवत आहे. 5 मधून तर सौदानगर चिखलोली परिसरात राहतो मी. या ठिकाणी प्रामुख्याने डम्पिंग ही मोठी समस्या आहे. परत लोकांना पाणी मिळत नाही इकडे. या ठिकाणी जे काय बोलू शकतो आपण, टँकर माफिया जनतेचं पाणी चोरून जनतेलाच विकत आहेत. असं म्हणजे जो लोकांचा रस्ता आहे, लाईट आहे, त्याच्यावर सुद्धा बोलण्यासारखं खूप काही आहे. म्हणजे शासनाच्या जागेमध्ये सुद्धा अतिक्रमण केलेलं आहे. म्हणजे खूप मोठ्या मोठ्या समस्या आहेत आपल्या परिसरामध्ये. नागरिकांच्या ज्या समस्या आपण ऐकून घेता, तर प्राधान्याने आपण कोणतं सुरुवातीला सोडवण्याचा प्रयत्न कराल? प्रथमतः आता जर माझा कार्य अहवाल जर बघितला तर मी 100% डम्पिंग हटवणार. कारण की NGTमध्ये लढाई करून आम्ही लोकांनी डम्पिंग बंद करण्याचे आदेश आणलेले आहेत. नगरपालिकेला जोपर्यंत डम्पिंग तिथून हटत नाही तोपर्यंत 8 लाखाची पर मंथ फाईन लावलेली आहे. तरीसुद्धा अनधिकृतपणे या ठिकाणी जे काही इकडचे नेते लोक आहेत, इकडचे जे स्वतःला स्वघोषित नगरसेवक समजतात असे लोक त्याच्यामध्ये सगळे इन्व्हॉल्व आहेत. त्यांचे कॉन्ट्रॅक्ट चालतात. त्यांच्या दादागिरीमुळे या ठिकाणी अजूनही डम्पिंग चालू आहे. अजून पाणी लोकांना मिळत नाही आहे. तर जो कृत्रिम तलाव नगरपालिकेने आपल्याला जो गणपती विसर्जनासाठी बनवलेला असतो, टेंडर काढलेले असतात, तो कृत्रिम तलाव बोलण्यापेक्षा त्या ठिकाणी पाणी तलाव त्या ठिकाणी बनवलेला आहे. त्या ठिकाणी MGPचं पाईपलाईन टाकून त्या ठिकाणी पाणी चोरलं जातं आणि तेच पाणी जनतेला विकलं जातं. आणि त्याच्यामुळे MGPच्या 4 इंचाचा जो पाईप त्या कृत्रिम तलावामध्ये टाकलेला आहे, त्याच्यामुळे लोकांपर्यंत पाणी पोचत नाही आणि हे लोक टँकरनी तिकडनं पाणी विकतात. जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी आपण नागरिकांना काय संदेश देऊ इच्छिता? मी नागरिकांना एकच आव्हान करेन की या ठिकाणी गुंडशाहीला संपवा आणि दादागिरीला संपवून कुठेतरी एक चांगल्या व्यक्तीला तुम्ही निवडा, जेणेकरून हक्काने तुम्ही त्याचा कान धरून तुम्ही तुमची जनतेची कामं करू शकता. आणि नक्कीच असं जर केलं तर एरियाचा विकास होण्यासाठी कोणीही तुम्हाला थांबवणार नाही. शहरातील घडामोडी व ताज्या बातम्या पाहण्यासाठी वृत्तांत जिल्हा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा.